नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या RJJK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण येथे पोलीस भरती प्रक्रिया 2025-26 साठी काही संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव प्रश्नसंच घेऊन आलो आहोत आणि तेही संपूर्ण जनरल नॉलेजचे MCQ स्वरूपात आहेत. तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचे आहे. आपला पहिला प्रश्न आहे आणि खास तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तुमचे ऑप्शन आहेत ए अजित पवार, बी देवेंद्र फडणवीस, सी एकनाथ शिंदे आणि डी यापैकी नाही. आणि याचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. बघूया याचे उत्तर कोण कोण बरोबर देतात. आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? तुमचे ऑप्शन आहेत ए विधानसभा, बी विधान परिषद, सी राजभवन आणि डी विधानसौधा. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विधान परिषद. आपला पुढील प्रश्न आहे, ढगापासून कृत्रिम पाऊस पडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? तुमचे ऑप्शन आहेत ए क्लाउड कॅम्प्युटिंग, बी क्लाउड कंट्रोल, सी क्लाउड इंजिनिअरिंग आणि डी क्लाउड सीडिंग. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी क्लाउड सीडिंग. आपला पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तुमचे ऑप्शन आहेत ए 22 सप्टेंबर, बी 20 सप्टेंबर, सी 28 सप्टेंबर आणि डी 25 सप्टेंबर. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 28 सप्टेंबर. आपला पुढील प्रश्न आहे, अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? तुमचे ऑप्शन आहेत ए मेंडेल, बी डार्विन, सी लॅमार्क आणि डी मेंडेलिव्ह. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मेंडेल. आपला पुढील प्रश्न आहे, वन नेशन वन रेशन योजना लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए कर्नाटक, बी महाराष्ट्र, सी राजस्थान आणि डी गुजरात. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गुजरात. आपला पुढील प्रश्न आहे, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए लक्षद्वीप बेट, बी ब्यारन बेट, सी निकोबार बेट आणि डी दिएगो गार्सिया बेट. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ब्यारन बेट. आपला पुढील प्रश्न आहे, अल हिलाल हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? तुमचे ऑप्शन आहेत ए मौलाना आझाद, बी बॅरिस्टर जिना, सी बदरुद्दीन तय्यबजी आणि डी लियाकत अली. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मौलाना आझाद. तुमचा पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तुमचे ऑप्शन आहेत ए 1678, बी 1680, सी 1674 आणि डी 1684. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 1674. आपला पुढील प्रश्न आहे, मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत ए नवाब सलीमुल्ला, बी बॅरिस्टर जिना, सी आगा खान आणि डी लियाकत अली. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नवाब सलीमुल्ला. आपला पुढील प्रश्न आहे, श्रीवर्धन येथील टिंबटिंब जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे. तुमचे ऑप्शन आहेत ए मंगलम, बी रोटा, सी चिकनी आणि डी गोटू. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रोठा. आपला पुढील प्रश्न आहे, पिवळ्या फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरतात? तुमचे ऑप्शन आहेत ए निकेल, बी हायड्रोजन, सी सोडियम आणि डी आयोडीन. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आयोडीन. आपला पुढील प्रश्न आहे, पोलीस विषयी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए केंद्र सूची, बी राज्य सूची, सी समवर्ती सूची आणि डी विशेष सूची.
तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राज्य सूची. आपला पुढील प्रश्न आहे चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? तुमचे ऑप्शन आहे ते महात्मा गांधी, बी लाल बहादूर शास्त्री, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डी जवाहरलाल नेहरू. तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जवाहरलाल नेहरू. आपला पुढील प्रश्न आहे विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तुमचे ऑप्शन आहे ते संत ज्ञानेश्वर, बी मुकुंदराज, सी केशवदास व्यास आणि डी प्रवर सेन. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुकुंदराज. आपला पुढील प्रश्न आहे खालीलपैकी रेल्वे डिव्हिजन कोणत्या ठिकाणी आहे? तुमचे ऑप्शन आहे ते भुसावळ, बी धुळे, सी जळगाव आणि डी अमरावती. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भुसावळ. आपला पुढील प्रश्न आहे पानझड या कविता संग्रहाचे लेखक कोण आहेत? तुमचे ऑप्शन आहे ते नाधो मनोहर, बी अण्णाभाऊ साठे, सी पु ल देशपांडे आणि डी विवा शिरवाडकर. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नाधो मनोहर. आपला पुढील प्रश्न आहे भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? तुमचे ऑप्शन आहे ते मुंबई, बी नागपूर, सी बेंगलोर आणि डी हैदराबाद. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बेंगलोर. आपला पुढील प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तुमचे ऑप्शन आहे ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी महात्मा गांधी आणि डी पंडित जवाहरलाल नेहरू. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपला पुढील प्रश्न आहे कोसला या कादंबरीचे लेखक कोण होते? तुमचे ऑप्शन आहे ते केशवसूत, बी बहिणाबाई चौधरी, सी पु ल देशपांडे आणि डी भालचंद्र नेमाडे. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भालचंद्र नेमाडे. आपला पुढील प्रश्न आहे मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहे ते बाळशास्त्री जांभेकर, बी विष्णुशास्त्री चिपळूणकर, सी दादा पांडुरंग आणि डी यापैकी नाही. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विष्णुशास्त्री चिपळूणकर. आपला पुढील प्रश्न आहे ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू ही कोणत्या राज्याची आहे? तुमचे ऑप्शन आहे ते कर्नाटक, बी महाराष्ट्र, सी मणिपूर आणि डी गुजरात. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मणिपूर. आपला पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तुमचे ऑप्शन आहेत ते 34, बी 32, सी 36 आणि डी 38. तर याचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.